बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर जे आहे ते जल्लोष साजरा करण्यात आहे। दृश्यात जर पाहाल तर मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी एकवटलेले आहे। ढोल ताशे वाजवत मिठाई भरवत जे आहे ते आनंद साजरा करत आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, आजचा विजय काय वाटतं? बिहारने सांगितलं, बिहार बोलेल एनडीए जहांगीर बा काम बोलत बा। जे नरेंद्रजींचं नेतृत्व आहे, नितीशजींचं काम किंवा चिराग पासवानजींचं काम असेल, सोबतच देवेंद्रजीची जी रणनीती आहे ती बिहारमध्ये आज आपण त्यांच्या रिझल्टच्या मार्फत दिसते आहे। किती मोठा विजय एनडीएला इथे भेटला आहे हे आपण सगळ्यांनी बघतोय आणि त्याचाच आज जल्लोष आम्ही इथे सादर करतोय। देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या ठिकाणी प्रचाराला गेले होते, त्यांचं सुद्धा मोठं योगदान असल्याचं भाजप कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। देवेंद्रजींचं तर मोठं योगदान फारच आहे, कारण तुम्ही नागपूरमध्ये बघता पूर्ण महाराष्ट्राचा रिझल्ट पहिला कसा होता, त्याच धर्तीवर आज बिहारचा रिझल्ट लागलाय। काँग्रेसचा एकतर्फा सुटणा झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणात विजय झालाय। नागपूर महानगरपालिकेमध्ये तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे, कारण देवेंद्रजी आमचे स्टार प्रचारक आहेत, त्याच्यामुळे नक्कीच विजय होणार आहे। नक्कीच आपण दृश्यात पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते आनंद उत्सव या ठिकाणी भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी साजरा केला जातोय। ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे त्यामुळे नक्कीच जे आहे ते मोठं यश जे आहे ते भाजपला आणि महायुतीला मिळालं आहे। आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते, त्यामुळे त्यांचं सुद्धा योगदान असल्याचं या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून सध्याला सांगण्यात येत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।